वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया, पंढरीराया शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणो तया, भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. तरले करती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ठोबार कमाई महाराज म्हणतात तया भाग्यवंत म्हणू, आम्ही त्याला भाग्यवान म्हणू. कोणाला? शरण गेले पंढरीराया, जे पंढररायाला शरण जातात त्यांना आम्ही भाग्यवान म्हणू. आपली भाग्याची व्याख्या आणि तुकाराम महाराजांची भाग्याची व्याख्या त्याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. आपण ज्याला भाग्य समजत असतो ते अगदी साधं स्वरूपाचं भाग्य आहे. एका सुभाषित करणे आपल्या भाग्याचं व्याख्यान केलेलं आहे. यदि रामा यदीच रमा तनय स्यात् वृद्धी स्यात्. यदि रामा सुंदर स्त्री असावी, त्याप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी असावी, संपत्ती पुष्कळ असावी, मुलं बाळं असावेत, नातवंड पंतवंड असावेत, जास्तीत जास्त लोकशाहीच्या दृष्टीने बोलायचं असतं सत्ता एक असावी, गावचा सरपंच का असे ना पण सत्ता हातामध्ये असावी. असं काहीतरी त्या ठिकाणी असलं की याला आपण भाग्य समजत असतो, याला आपण भाग्यवान अशा प्रकारचं समजत असतो. पण तुकाराम महाराज याला भाग्यवान म्हणायला तयार नाही. तुकाराम महाराज याला भाग्यवान म्हणायला तयार नाही. कारण काय, हे जे काही प्रपंचातलं जे भाग्य आहे, प्रपंचातलं हे जे काही भाग्य आहे ज्याला दैव अशा प्रकारचं म्हणता येईल, हे भाग्य दोन गोष्टीवर आधारित आहे. एक तर देह असावा आणि देहाला पुन्हा विपुल भोग असावे, सत्ता संपत्ती वगैरे असे भोग असावेत आणि पुन्हा देहाची अनुकूलता अशा प्रकारची असावी. देह जर नसेल तर भाग्य टिकू शकेल का? भोग जर नसतील तर भाग्य टिकू शकेल का? भोगताही असावा लागतो आणि त्या भोगत्याकरता पुन्हा भोगही पण अनुकूल अशा प्रकारचे असावे लागतात, तर व्यवहारातलं भाग्य भाग्य अशा प्रकारचं म्हणता येईल. पण सिद्धांतामध्ये असं आहे की भोगताही अस्थिर आहे आणि भोगही अस्थिर आहे, अशी मोठी मौज आहे. भोगताही शाश्वत नाही आणि भोगही पण शाश्वत कोणत्याही प्रकारचे नाही. आमच्या महाराजांनी सारे प्रश्न विचारलेले आहेत. याचं उत्तर द्यायला मनुष्य की फार मोठा विद्वान लागतो, शास्त्री पंडित लागतो, अशातलं काही प्रकार नाही. अगदी साधे प्रश्न आहेत. महाराज म्हणतात की देह खरा आहे का, भोग खरी आहेत का, असे दोन प्रश्न महत्वाचे आहेत. देह आधी काय खरा, देह आधी काय खरा, देह संबंधित तारा, देह संबंधित तारा.
मार्गाचा अगदी साधा पहिला प्रश्न आहे, देह आधी काय खरा? देह खराय का सांगा. इतके श्रोतेची बसलेले सांगा, देह खराय का नाही म्हणतात? आपल्याला माहिती आहे देह जातो ही गोष्ट प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी अनुभवतो. एक पहा तसा एकाचे दहने. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला आणि स्मशानामध्ये पोहोचवायला जातो, ते आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघत असल्यामुळे आपण देह खरा असं त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. हे पुष्कळ गावाला फिरत असतं आणि पुष्कळ गावच्या लोकांना विचारले बरं का, तुमच्या गावाला स्मशान आहे का? आहेच म्हणतात. एकाही गावचे लोक असं म्हणत नाही की आमच्या गावाला स्मशान आहे. प्रत्येक गावचे लोक म्हणतात की आमच्या गावाला स्मशान आहे. त्याचं कारण असं आहे की नष्ट होणं हा देहाचा अगदी निसर्ग आहे. ज्ञानोबाला सांगतात, शरीर जात आघावे नाशवंत स्वभावे. स्वभावे शब्द मुद्दाम घातलेला आहे. नष्ट होणं हा शरीराचा अगदी निसर्ग आहे. केवळ जसं काही दिवसांतर बिळबिळ होत असतं, नासत असतं, तसं शरीर जाणं हा एक निसर्ग अशा प्रकारचा आहे. आपलं तर शरीर जाऊ द्या, ब्रह्मदेवाचं शरीर जात, ब्रह्मदेवाचं शरीर सुद्धा जात. एवढंच आहे की अद्यवाब्द शतांत, आज तरी नष्ट होईल, उद्या तरी नष्ट होईल. हे मनगटावरचे जे घड्याळ असतात की नाही, या घड्याळामध्ये असे 3 काटे असतात. एक मिनिटाचा काटा असतो, एक तासाचा काटा असतो आणि एक सेकंदाचा काटा असतो. तासाचा जो काटा असतो तो 60 मिनिटं झाल्यानंतर पुढे सरकत असतो. मिनिटाचा काटा मिनिटाला सारखा पुढे धावत असतो आणि सेकंदाचा काटा एका मिनिटामध्ये गरगर फिरत असतो. तसं ब्रह्मदेव म्हणजे तासाचा काटा उशिरा पुढे सरकतो, इतका त्याचा अर्थ आहे. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर वगैरे हे सगळे मिनिटाचे काटे आणि तुम्ही आम्ही सेकंदाचे काटे. लवकर जन्मायचं, लवकर मरायचं. तात्पर्य असे की शरीर जाणं हा निसर्ग अशा प्रकारचा आहे. शरीराला स्वतः नाश आहे, परतः नाश आहे आणि आश्रय नाशाने सुद्धा नाश आहे. आपाप सुद्धा शरीर जातं, केव्हा पंक्चर होण्याचा नियमच नाही असा प्रकार आहे. आपाप सुद्धा शरीर नष्ट होतं आणि आपल्या शत्रूने नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पण शरीर नष्ट होतं. त्याला परतः नाश म्हणतात. आश्रय नाशाने सुद्धा शरीराचा नाश होतो. ज्या आश्रयाने शरीर असतं ते आश्रय जर नष्ट झाला तर तरी शरीराचा नाश होतो. हल्ली नाही का वर्तमानपत्रामध्ये आपण नेहमी बघतो, विमान कोसळून पडलं, माणसं मरतात. रेल्वेला अपघात झाला, माणसं मरतात. भूकंपाने माणसं मरतात. आता आम्ही पुण्याहून कोल्हापूरला येईपर्यंत 5 गाड्या त्या ठिकाणी सडकेच्या खाली गेल्या होत्या. 5 गाड्या सडकेच्या खाली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. किंवा तात्पर्य असं आहे की असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी माणसंही पण दगावतात. त्याला आश्रय नाश अशा प्रकारचं म्हणतात. हल्ली तो प्रवास करणं इतकं कठीण झालेलं आहे. आमच्यासारख्या महाराज लोकांना केव्हा मरण येईल ह्याचा नियमच नाही. देहाचा काही विमा उतरलेला नसतो. लोक त्या ठिकाणी महाराज या आमच्या गावाला या. घरी राम म्हणूनच प्रवास करावा लागतो. राम म्हणायला सुद्धा सवड मिळते की नाही शंकाच अशा प्रकारची आहे. तेव्हा तात्पर्य मी नेहमी सांगत असतो, आता भूमीवरचा भार हलका करण्याकरता देवाला अवतार घेण्याची जरुरीच राहिली नाही. एकदा मोटार ड्रायव्हर दारू पिऊन मोटार हाकायला बसले तर जमिनीवरचा भार हलका करीतच जातो. त्या मोटारीमध्ये चढतानाच विनंती करावी लागते, चक्रधरा विश्वंभरा बाबा तुझ्या हातामध्ये चाक आहे, आम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहोचत कर, अशी त्याला विनंतीच करावी लागते. तात्पर्य असं की देह केव्हा जाईल ह्याचा नियमच नाही. माशी पाख पाखडे तवहे सरे. माशीला पंख फडफड करायला काही अवकाश लागत असेल इतक्या लवकर देहाची समाप्ती होते. आणि जी देहाची परिस्थिती तीच भोगाची परिस्थिती आहे. ज्या देहाकरता सगळे भोग जमवलेले असतात त्या भोगाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. भोग सुद्धा केव्हा नष्ट होतील ह्याचा नियमच नाही. देह आणि भोग ह्याच्यामध्ये चढाओढ चाललेली असते, कॉम्पिटिशन चाललेलं आहे. एखाद्या वेळेला भोग जातात, देह पाठीमागे राहतो, देह जातो, भोग पाठीमागे राहतात. कोणीतरी अशा प्रकारचा आणि पुढे सरशी गाठीत असतो किंवा देह आणि भोग ह्याच्यामध्ये नेहमी चढाओढ चाललेली असते. एखाद्या भरल्या घरातून देह जातो आणि स्त्री पुत्र धन सत्ता संपत्ती सगळे मागे राहतात. एखादा सत्ता संपत्ती सगळे निघून जातात, हाच एकमेवा द्वितीय ब्रह्म मागे रडायला शिल्लक राहतो. असं काहीतरी त्या ठिकाणी होत असतं. देह आणि भोग याची कायमची त्या ठिकाणी संबंध असा राहील असं म्हणता येत नाही. आणि तो संबंध टिकवणं आपल्याला शक्य पण नाही. देहाचा आणि भोगाचा संबंध त्या ठिकाणी टिकवणं, या दोघांचे सांभाळ करणं, या दोघांचं रक्षण करणं, त्या दोघांनाही अमर करणं ही गोष्ट आपल्या हातातली कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. महाराजांनी पुढे फार मोठा सुरेख दृष्टांत दिलेला आहे. बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. महाराज सांगतात शेतामध्ये बुजगावणं असतं. तुमच्याकडे करतात की नाही कल्पना नाही. आमच्याकडे रब्बीच्या पिकामध्ये बुजगावणं करतात. त्या बुजगावण्याला जनावर भीत असतात का चोर भीत असतो? जनावर भीतो.
जनावराला वाटतं की या ठिकाणी कोणीतरी रखवालदार उभा आहे अशा प्रकारचं आणि त्याला वाटत असतं. परंतु चोराने ह्या कडेचं त्या कडेला जरी पीक कापून नेलं तर ते बुजगावणं हाशही करीत नाही आणि हुशही करीत नाही. तसं काळापासून तुम्ही रक्षण करू शकत नाही. देहाचंही रक्षण करू शकत नाही, भोगाचंही पण त्या ठिकाणी रक्षण करू शकत नाही. भोगही जातात आणि देही पण अशा प्रकारचे जातो. दोन्ही त्या ठिकाणी विल्हेवाट अशा प्रकारची होत असते. आमचा सिद्धांत असा आहे की सर्वे संयोगा हा विप्रयोगांचा हा. कोणताही संयोग म्हटलं की त्याचं पर्यवसान वियोगामध्ये होतच असतं. देहाचा आणि भोगाचा ज्या अर्थी संयोग झालेला आहे त्या अर्थी संयोगाचं पर्यवसान कशात होणार? वियोगामध्ये निश्चित अशा प्रकारचं होणार. देहाचा आणि भोगाचा काही जन्मल्याबरोबर संयोग नाही, नंतर देहाचा आणि भोगाचा संयोग झालेला असतो. जन्मल्याबरोबर की तुम्ही पैसा घेऊन आला नाही, जन्मल्याबरोबर की तुम्ही बायको घेऊन आला नाही, जन्मल्याबरोबर तुम्ही काही घर घेऊन आला नाही, जन्मल्याबरोबर काही मोटार घेऊन आला नाही. हा नंतर झालेला संयोग आहे. जन्मल्यानंतर तुम्ही मोटारीत बसणार, जन्मल्यानंतर घरामध्ये राहणार, जन्मल्यानंतर मग तुमचं लग्न होणार, जन्मल्यानंतर तुम्हाला पैसा मिळणार. हा नंतर झालेला संयोग असल्यामुळे संयोगाचं पर्यवसान कशात होणार? आमच्या न्यायशास्त्राच्या दृष्टीने सर्वे संयोगा हा विप्रयोगांचा हा. संयोग म्हटला की त्याचं पर्यवसान वियोगामध्ये निश्चित अशा प्रकारचं होणार. तसं देहाचा आणि भोगाचा संयोग झालेला आहे आणि संयोग झालेला असल्यामुळे त्याचं पर्यवसान वियोगामध्ये निश्चित अशा प्रकारचं होणार. तात्पर्य असं आहे की देह आणि भोग हे शाश्वत कोणत्याही प्रकारचे नसल्यामुळे याच्यावर आधारित असलेलं भाग्य सुद्धा केव्हा कोलमडून पडेल त्याचा नियमच नाही. एका जेलरने मला फाशी कसा देतात त्याचा आणि प्रकार अशा प्रकारचा सांगितला. मी फाशीचा प्रकार बघितला आणि फाशीला तर गेलोच नाही आणि जाण्याची शक्यताही पण कोणत्याही प्रकारची नाही. पण त्याने सांगितलेला प्रकार अशा प्रकारचा सांग. सध्या फाशीचं सत्र निघालेलं आहे त्यामुळे प्रकार सांगायला काही हरकत कोणत्याही प्रकारचे नाही. त्यावेळी सांगितलं की ज्या वेळेला त्याला फाशीला अशा प्रकारचं देतात किंवा असे 4 स्टूल असे मांडलेले असतात आणि त्याच्यावर अशा फळी एक अंथरलेली असते, फळी टाकलेली असते. 2 स्टूलवर मिळून एक फळी आणि ह्या 2 स्टूलवर मिळून एक फळी अशी टाकलेली असते आणि त्याचे पाय असे दोन्हीकडे 2 अशा प्रकारचे ठेवले जातात. ते फास वगैरे अशा प्रकारचा वर लटकलेला असतो आणि ते जेलर भाग्याचा भोगावर आधारित आणि हे दोन्ही फळ्या काळाने काढून घेतल्या की त्या भाग्याला बिचारायला फाशीच पडते. ते भाग्य असं त्या ठिकाणी फाशीलाच गेल्यासारखं होत असतं. ते भाग्य राहू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात असं जे अशाश्वत जे भाग्य आहे त्या भाग्याला तुकाराम महाराज भाग्यच म्हणायला तयार नाही. भाग्य त्याला म्हणावं. भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. महाराज सांगतात तया भाग्यवंत म्हणू, आम्ही त्याला भाग्यवान म्हणू की जे पंढरीरायाला शरण जातात. अरे भाग्याच्या पोटी काहीतरी सत्य असावं, भाग्याच्या पोटी काहीतरी सुख अशा प्रकारचं असावं. ज्या भाग्याच्या पोटामध्ये दुःख आहे, ज्या भाग्याच्या पुरावर सगळे निखारी अशा प्रकारचे दुःखाचे इथे ठेवलेले आहेत, जे भाग्य असत्याने व्याप्त अशा प्रकारचं आहे त्याला भाग्य भाग्य कसं म्हणता येईल असा प्रकार आहे. देह आणि भोग हे दोन्ही जाणारे पदार्थ आहेत. देहाचा आणि भोगाचा कायमचा संबंध कोणाला टिकवता येत नाही आणि टिकणं शक्य पण अशा प्रकारचं नाही. काळापासून देहाचंही रक्षण करता येत नाही आणि भोगाचंही पण तुम्ही त्या ठिकाणी रक्षण करू शकत नाही. कलकत्त्याला रामकृष्ण परमहंस जेव्हा होते तेव्हा त्या काळामध्ये एका शेटजीने फार मोठा बंगला बांधला, मोठी बिल्डिंग अशा प्रकारची बांधली. त्या काळामध्ये 12 लाख रुपयाची बिल्डिंग, फार मोठी प्रेक्षणीय. खूप लोक त्या ठिकाणी बघायला येत होते. तेव्हा त्यांना असं वाटलं की रामकृष्ण परमहंसाला आपली बिल्डिंग दाखवावी म्हणून तो स्वतःची मोटार गाडी घेऊन त्यांच्या आश्रमापर्यंत गेला आणि त्यांना विनंती केली की महाराज मी एक बिल्डिंग बांधलेली आहे आणि आपण बघायला यावं, आपले पाय लागावे अशी माझी इच्छा अशा प्रकारची आहे. माणसं फार मोठे संभावितपणाने बोलतात बरं का, महाराज आपले पाय लागावे, आमच्या घराला तुमचे पाय लागावे अशा प्रकारचं विनंती करतात. अरे आम्ही पाय सुद्धा रवायला तयार आहेत.
तुझी बिल्डिंग आमच्या नावाने रजिस्टर तर म्हणजे झालं, पाय सुद्धा राहिला. पण बुद्धी आपलं माणसं त्या ठिकाणी आपल्या वस्तूला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता संभावितपणाची भाषा, तुमचं घर आहे म्हणतात, पण नोटाचं पुढके काढून देतो ना आमचं घर आहे. तेव्हा तात्पर्य असं मोठी गंमत अशा प्रकारची असते. तेव्हा त्यांना विनंती केली. ते मोठे आग्रहशून्य वृत्तीचे होते. माळी जेवती नेले तेवते निवांताची गेली. ते आपले त्याच्या मोटारीमध्ये बसून ती बिल्डिंग बघण्याकरता आली. त्याने सगळ्या त्याच्यामध्ये काय काय सुखसोयी केलेल्या होत्या सगळ्या दाखवल्या. खालच्या मजला, वरचा मजला, त्याच्यावरचा मजला, बिल्डिंग रूम, अमुक रूम, तमुक रूम वगैरे काय जी की अशा प्रकारची आणि व्यवस्था होती ते सगळं अशा प्रकारचं दाखवलं. ही माझी खोली होणार, ही बायकोची खोली, ही मुलाची खोली आहे, असं सगळं दाखवल्यानंतर शेवटी दिवाणखान्यामध्ये बसवलं आणि शेवटी विचारलं की कसं काय झालं बंगला. ते मात्र खाजूनच सावधान आणून घेतला. विचारलं नसतं तर बरं झालं, कसं काय झालंय बंगला, बरं झालंय म्हणाले. नाही म्हणाले ह्याच्यामध्ये काही दोष राहिला असेल तर सांगा. ते म्हणाले माझ्या दृष्टीने ह्याच्यामध्ये 2 दोष राहिलेले आहेत. माझ्या दृष्टिकोनातून या बंगल्यामध्ये 2 दोष अशा प्रकारचे राहिलेले आहेत. म्हणाले कोणते दोष राहिले ते सांगा. आत्ता तुमच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा बंगला उठवतो म्हणाला. म्हणून माझ्या दृष्टीने 2 दोष राहिलेले आहेत. म्हणून उगीच तुम्ही काहीतरी अशा प्रकारचं म्हणता हो 15,000 रुपये नुसते आर्किटेक्टला आणि प्लॅन काढण्याकरता दिलेले आहेत, तर 2 दोष राहिलेत म्हणतात. ते म्हणजे आर्किटेक्टच्या दृष्टीने कदाचित दोष नसतील, पण माझ्या दृष्टीने मात्र ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे दोष राहिलेले आहेत. मग सांगा तर खरं. मग त्यांनी सांगितलं की एक दिवस असा उजाडेल, एक दिवस अशी घटना त्या ठिकाणी घडेल की तू तरी बंगल्याच्या बाहेर पडशील, आणि दुसरी एक अशी घटना घडेल की हा सगळा बंगला तरी धडोधड खाली पडेल. ते 2 दोष दूर कर म्हणजे सगळा बंगला चांगला ते म्हणाले. त्याच्या बापाला तरी शक्य आहे का? त्याचे तरी बंगल्याचा मालक तरी बाहेर पडणं शक्य आहे आणि बंगलाही पडणं शक्यच अशा प्रकारचं आहे. त्या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत असं काही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. तात्पर्य असं आहे की भोग आणि भोगता हे दोन्ही जाणारे पदार्थ आहेत आणि ह्याला भाग्य त्या ठिकाणी म्हणता येत नाही. भाग्य त्याला म्हणाल की सुखावर आधारित असावं, सत्यावर आधारित अशा प्रकारचं असावं, आणि जगामध्ये सत्य फक्त देव आहे बरं का. म्हणूनच तो सुद्धा सुखरूप अशा प्रकारचा आहे. आपल्या सिद्धांतामध्ये सत हे कधी सुखाला सोडून राहत नाही, सुख कधी चित्ताला सोडून राहत नाही, चित्त कधी सुखाला सोडून अशा प्रकारचा राहत नाही. एकमेकाचा अन्योन्य संबंध म्हटल्यापेक्षा एकमेकांमध्ये त्या ठिकाणी अंतर्गत अशा प्रकारचे असतात. सुख, चित्त आणि सत हे एकमेकाला सोडून त्या ठिकाणी राहू शकत नाही. अशा जगामध्ये फक्त देव आहे. सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन सच्चिदानंद
ज्ञानोबराय देवाचं वर्णन करतात. सच्चिदानंद घन देव कसा आहे, सच्चित आणि आनंद घन आहे. कारण सत कधी आनंदाला सोडूनच राहत नाही. असत पदार्थ आहे आणि तो सुखरूप आहे, आनंदरूप आहे असं म्हणायला भोळेपणाच लागत असतो. बुद्धीमध्ये भ्रम झाल्याशिवाय मनुष्य असत पदार्थाला सुखरूप कधी म्हणू शकत नाही. आणि मिथ्या पदार्थ आहे, असत पदार्थ आहे, जाणारा पदार्थ आहे आणि तो पदार्थ सुखरूप कसा असू शकेल, आणि जो सुखरूप पदार्थ आहे तो असत कसा असू शकेल. अर्थात सत म्हटलं की सुख आणि सुख म्हटलं की चित्त हे निश्चितच त्या ठिकाणी असतं. देव असा आनंद घन आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. ज्ञानोबरायापुढे सगळे शब्द अगदी उत्कृष्ट अशा प्रकारचे पुढे उभे राहतात. आनंद घन असं म्हटलेलं आहे. एक जिनसी आनंद ज्याला म्हणतात हे देवाचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. आपल्या विषयामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये दुःख लपूनच बसलेलं असतं. जरी आपल्याला विषय सुखरूप जरी वाटत असले तरी पण कुठे ना कुठेतरी दुःख हे निश्चित अशा प्रकारचं असतं. तेव्हा तात्पर्य असं आहे की विषयामध्ये सुखदुःखाचं मिश्रण आहे आणि परमात्मा केवळ सुखघन अशा प्रकारचं आहे. सुख हेच त्याचं स्वरूप. खडीसाखर जसे कोणत्याही भागाला जसे गोड लागते त्याप्रमाणे परमात्मा हा केवळ सुखरूप, सुखघन हे त्याचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. संसारामध्ये सुख मानावं लागतं. जगामध्ये जे सत्यत्व आहे ते भावनाधीन आहे, कल्पनाधीन अशा प्रकारचं सत्यत्व आहे. जग सत्य असं नाही. आपण आपल्या कल्पनेने जगाला सत्य मानतो. विषयाच्या ठिकाणी सुद्धा सुखाची नुसती भावना आहे. भावनाजन्य सुख वेगळं आणि वस्तुहितीचं सुख वेगळं. देवाच्या ठिकाणी जे सुख आहे ते भावनाजन्य सुख नाही. केवळ भोळेपणाने देव सुखरूप मानायचं का? मुळीच नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धा मुळीच नाही बरं का. काही लोक म्हणतात वारकरी संप्रदायात लोक अंधश्रद्धावान भोळे, पण गोष्ट अगदी चुकीची अशा प्रकारची आहे. देव सुखरूपे हे केवळ भावना नाही, कल्पना नाही, काही नाही. देव सुखरूपे ही एक वस्तुहिती आहे. उलट संसारामध्ये भावना ठेवावी लागते. संसारामध्ये सुखाची केवळ भावना अशा प्रकारची ठेवावी लागते. कल्पनेने सुख त्या ठिकाणी मानावं लागतं. आमचा एक मित्र होता, आहे तो आणखी. आम्ही ते लहानपणी 8वीच्या वर्गापर्यंत आणि शाळेमध्ये शिकत होतो. पुढे मौज असेल की दोघांचं प्रारंभ भिन्न भिन्न अशा प्रकारचं झालं. आम्ही असे झालो, तो शिक्षक म्हणून एका गावाला अशा प्रकारचं आहे, शिक्षकाची नोकरी करतो. तो मी त्या गावाला सहज अशा प्रकारचं गेलो. मी आल्याचं कळाल्यानंतर तो आला मला बोलावण्याकरता. महाराज घरी चला म्हणाला. म्हटलं का रे तुझं लग्न झालंय का? हो म्हणाला लग्न झालेलं आहे, बायको दाखवायलाच तर न्यायची आहे. पण ते दाखवण्याच्या ऐवजी बघण्याच्या ऐवजी ऐकण्यातच आली. तो प्रकार अशा प्रकारचा आला. आता तो माझा मित्रच असल्यामुळे मी त्याच्या घरी गेलो. आता शिक्षकाचं बिचाराचं घर किती असायचं काय? टाटा बिर्लाचा बंगला थोडाच असतो. 8 बाय 8च्या 2 खोल्या. एका खोलीमध्ये स्वयंपाकघर केलेला होता, एका खोलीमध्ये आपलं त्याने बैठक वगैरे थोडीशी केलेली होती. मला बैठकीमध्ये बसवलं आणि तो आतमध्ये बायकोला दूर सांगण्याकरता म्हणून गेला. पण त्यातून त्याच्या बायकोचा अवघडच काहीतरी बिनसलेलं होतं आणि ते भयंकरच अशा प्रकारचं बिनसलेलं होतं. मध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्या बाईने जे बोलायला सुरुवात केली, जो शिव्याचा सपाटा सुरू केला आणि त्या माऊलीला इतकं शिव्याचं पाठांतर की विष्णू सहस्रनाम तरी कमीच, इतकं तिला शिव्याचं पाठांतर. दिलेली शिवी पुन्हा परत यायचीच नाही. इतकं सारखे ज्वालामुखी जगदंबा जी बोलायला लागली. हा मात्र काही बोलेना बरं का. हा मात्र शांत हा दांत हा उपरता हा तितिक्षु हो, सगळ्या साधन चतुष्टय संपत्तीचा त्याने उपयोग केला. एका शब्दाने सुद्धा परतून बोलायला तयार नाही. काय करता, सगळ्या इज्जतीच्या किल्ल्या तिच्या स्वाधीन असल्यामुळे तो काही बोलायलाच तयार होता. शेवटी लहान तोंड करून बिचारा बाहेर आला. आता तो माझा मित्रच असल्यामुळे त्याला स्पष्टच विचारलं, अरे तुझी बायको तुला फारच बोलते? तो हो बोलते, त्यावेळेला बोलते, परंतु फार प्रेम आहे म्हणाला माझ्यावर. आता इतक्या 1000 शिव्यामध्ये कुठं प्रेमाचा साक्षात्कार झाला काय नाही. हे मानव सुख आहे, भावनाजन्य सुख आहे का वस्तुहितीचं सुख आहे? भावनाजन्य सुख अशा प्रकारचं आहे, मानलेलं सुख आहे अशा प्रकारे, कल्पनेने मानलेलं सुख अशा प्रकारचं आहे. पदरी पडलं झोड तर हसून करावं, गोड म्हणतात त्याप्रमाणे तसं जगामध्ये सत्यत्व भावनाधीन आहे. तुम्ही आपल्या कल्पनेने सत्य मानलेलं आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कासया हा सत्य मानिला का आहे, कासया हा सत्य मानिला संसार. तुम्ही मानलेला आहे. विषयामध्ये सुख सुद्धा मानलेलं आहे. स्त्री पुत्राला माझं सुद्धा मानलेलं आहे, हे लक्षात घ्या. देहाला आत्मा सुद्धा मानलेला आहे. हे सगळे मानलेल्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. वस्तुहितीच्या गोष्टी फार ह्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. तेव्हा देव सुखरूप आहे, सत्य आहे, हे केवळ भावना नसून ही वस्तुहिती आहे. वस्तुहिती वेगळी असते आणि भावनेने पुन्हा सुख मानणं वेगळं अशा प्रकारचं असतं. खरा सर्प जो असतो तो वस्तुहिती मूलक असतो आणि रज्जूच्या ठिकाणी सर्प मानलेला असतो का वस्तुहितीने असतो? मृगजळामध्ये पाणी मानलेलं असतं का वस्तुहितीने असतं? मानलेलं असतं.
आणि वॉटर टँक मध्ये पाणी मांडलेलं असतं का वस्तुहितीने असतं? नदीमध्ये पाणी वस्तुहितीनेच अशा प्रकारचं असतं. आणि मृगजळामध्ये पाणी आहे हे केवळ भावनेने मांडलेलं असतं, आपल्या कल्पनेने त्या ठिकाणी मांडलेलं असतं. तसं संसारामध्ये वस्तुहितीने सत्य नाही. कारण सत्य जर असतं तर तो नष्टच झाला नसता. संसारामध्ये जर सुख जर असतं तर सुखात दुःखाचा अनुभव अशा प्रकारचा आला नसता. किंवा तात्पर्य असे की सत्य सुखरूप चिद्रूप फक्त देव अशा प्रकारचा असल्यामुळे त्या देवाला जे शरण जातात ते खरे भाग्यवान अशा प्रकारचे आहेत असं महाराज मग सांगतात. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. आता पंढरीला शरण जाण्याचा प्रकार कोणता? तर भगवंताचं नाम घेणं हा शरण जाण्याचा मोठा प्रकार आहे. शरणागतीचे प्रकार किती आहेत हे वेळ जर राहिला तर मी सांगणार आहे. परंतु शरणागतीचा मुख्य प्रकार जर कोणता असेल तर भगवंताचं प्रेमाने नाम अशा प्रकारचं घ्यावं, श्रद्धेने भगवंताचं नाम घ्यावं, हाच फार मोठा प्रकार अशा प्रकारचा असून या एका नामाने मनुष्य भवसागरातून तरून जातो असा प्रकार आहे. तरले तरती हा भरवा नामधारका नामधारका तरती हा भरवसा. भूतकाळामध्ये कित्येक लोक पंढऱ्याच्या नामाने तरलेले आहेत. आता हे वर्तमान काळात तरत आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तरतील. कारण नामधारकाची कीर्तीच पुराणामध्ये वगैरे अशी वेदामध्ये गायलेली आहे की ज्याच्यामुळे भगवंताच्या नामाने कित्येक जीव तरलेले आहेत, पुढे पण तरतील आणि आता सुद्धा तरत आहेत. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. अरे भगवंताच्या नामाने दगड जिथे तरले तिथे माणसं तरतील ह्याच्यामध्ये काय नवल आहे? भगवंताच्या नामाने दगड तरले. सेतुबंधनाचं जेव्हा काम सुरू झालं तेव्हा मारुतीराने प्रत्येक दगडा राम राम अशा प्रकारचं द्यायचं आणि तो दगड असा टाकायचा. टाकला की तो तरतच होता. रामप्रभूला सुद्धा फार आश्चर्य वाटलं की या देशातलं पाणीच काही दगड तारणार आहे का? मारुतीच्या हातातच काही जादू आहे का? दगड चेंडू सारखे हलके आहेत? काय प्रकार अशा प्रकारचा? रामप्रभूला सुद्धा फार आश्चर्य वाटलं. त्यांना असं वाटतं की मारुतीच्या हाताने जर दगड तरतात तर आपल्या हाताने तरतील, तेव्हा आपण एखादा प्रयोग करून बघावा. पण कदाचित समुद्रामध्ये जर दगड बुडाला तर हे सगळे वानर हसतील, आपलीच फटफजिती अशा प्रकारची होईल. पण रामचंद्र असे आणि फार दूर गेले, समुद्राच्या काठाकाठाने असे दूर गेले आणि फार मोठा नाही एक लहानसा दगड घेतला आणि असा समुद्रामध्ये टाकला की बुडकून बुडालाच एकदम. रामचंद्र फार खजीत झाले. पण दगड बुडाल्याबरोबर मारुतीने मागे टाळी वाजवली. मागे पाहता तर मारुती तू केव्हा आला सरे? दगड बुडाला त्याच वेळेला आलो. कोणी बघू नये म्हणून एकदम इतक्या दूर अशा प्रकारचा आलो तरी तू आहेसच का म्हणाले. मारुतीने सांगितले देवा तुमचे चरण जिथे आहे तिथे मी असायचंच म्हणाले. तुमच्या वाचून मी कसा त्या ठिकाणी राहू शकेल? पण रामचंद्राने प्रांजळपणाने कबूल केला, म्हणाले माझ्या हाताने दगड बुडाला. मारुतीराने मखलाशी केली, मोठे बुद्धिमतां वरिष्ठम मखलाशी केली. म्हणाले देवा तुम्ही ज्याला हातचं सोडलेलं आहे तो बुडाल्याशिवाय कसा राहील? तुम्ही जोपर्यंत हातामध्ये धरलेला आहे तोपर्यंत ठीक आहे, तुम्ही ज्याला हातचं सोडून दिलेला आहे तो बुडणारच. असं त्या ठिकाणी मारुतीने मखलाशी केली. पण खरं सांगू काय म्हणाले,
हे तुमचं सामर्थ्य नाही, हे तुमच्या नामाचं महात्म्य आहे. हो, हे तुमच्या नामाचं महात्म्य अशा प्रकारचं आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. देवाला सुद्धा आपल्या नामाचं महात्म्य कळत नाही बरं का. इतकं नामाचं महात्म्य फार मोठा अशा प्रकारचं आहे. नामामृताची गोडी फक्त वैष्णवाला माहिती असते. नामामृत गोडी वैष्णवाला झाली. वैष्णव नामामृताचं सेवन अशा प्रकारचं करावं लागतं तरच त्याची गोडी कळत आहे. एरवी त्या ठिकाणी गोडी कळणं शक्य नाही. गाढवा पुढे साखर जरी ठेवली तरी पण साखर गोड असते, पण गाढवाला त्याची चव कळत नसते. तसं भगवंताचं नाम घेण्याकरता वारकरीच पाहावं लागतं, वैष्णवच पाहावं लागतं, तरच त्याला नामामृतातली गोडी अशा प्रकारची कळत असते. सर्वसामान्य माणसाला जे काहीतरीच आहे असं वाटतं. काय चाललंय बेळगावला, काही नाही, टाळ कुठे जमलेली तर आपलं टाळ वाजवायला लागले झालं. वास्तविक आम्ही टाळ कुठीत असतात का वाजीत असतात. टाळ कुठल्यानंतर जगातली तरी टाळकरी होतील का. पण हे नास्तिकाच्या तोंडची भाषा बरं का. नास्तिकाच्या तोंडची ही भाषा अशा प्रकारची असते. वारकऱ्याला ते टाळकुटी अशा प्रकारचं म्हणतात. नेहमी नास्तिकाच्या तोंडून जी भाषा निघत असते ते सगळे अभद्र, जगाच्या अनहिताची ती भाषा असते, जगाच्या अकल्याणाची ती भाषा अशा प्रकारची असते. नास्तिकाच्या तोंडी कधी भद्र भाषा निघायची नाही, कल्याणकारक भाषा कधी अशा प्रकारची निघायची नाही. देव नाही, धर्म नाही, अमुक नाही, तमुक नाही, हीच नास्तिकाच्या तोंडी नेहमी भाषा असते. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा असं मोठा गोड म्हटलेला आहे. एरवी तरी नास्तिकाच्या तोंडून दुसरी काय अपेक्षा करणार. अपानाचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे. अपानद्वारातून कधी सुगंध आलाय का. छे, कधी शक्य नाही. आता मंत्र्याच्या अपानद्वारातून काही येत असेल तर की कल्पना नाही, पण अपानद्वारातून कधी खळ शिवाळा, कधी त्या ठिकाणी केशराचा वास, कस्तुरीचा वास, गुलाबाचा वास, चमेलीचा वास कधी आलेला आहे. ही गोष्ट शक्य कोणत्याही प्रकारची नाही. तेव्हा अपानद्वारातून नेहमी जसा दुर्गंधच अशा प्रकारचा येत असतो तसं नास्तिकाच्या तोंडून नेहमी दुर्गंध, जगाच्या अकल्याणाची ती भाषा अशा प्रकारची असते. आमच्या साधू संतांच्या तोंडी सगळी भद्र भाषा.
जगाचं कल्याण व्हावं ही भाषा अशा प्रकारची असते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तेही लोकी भजजो आदि पुरखी अखंडित. त्याच्यामध्ये सगळ्या जगाचं कल्याण अशा प्रकारचं साठवलेलं आहे. तात्पर्य असं आहे की भगवंताच्या नामाची महती फार मोठी आहे, पण त्या नामामृताचं सेवन करण्याकरता आपल्या ठिकाणी अधिकार लागत असतो. एखादी वस्तू चांगली असली म्हणजे चांगली वाटतच असते असं त्याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा नसून त्या चांगल्या वस्तूचा उपभोग घेण्याची किंवा सेवन करण्याची आपल्यामध्ये पात्रता पाहिजे, तसा अधिकार अशा प्रकारचा पाहिजे. नाही तर काय पद्मिनीशी षंडाशी डोळे, षंड जर असेल तर पद्मिनी जरी असली तरी पण त्या पद्मिनीपासून सुख कोणत्याही प्रकारचं प्राप्त होणार नाही. तसं भगवंताचं नाम घेण्याकरता वैष्णव लागतो, वारकरी लागत असतो. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. जे भोळे भाविक अशा प्रकारचे आहेत, जे अविद्वान आहेत, अशिक्षित आहेत, अशा लोकांना तरुण जाण्याकरता भगवंताच्या नामाशिवाय कलियुगामध्ये दुसरा उपाय कोणत्याही प्रकारचा नाही. कोणी म्हणेल बा तुम्ही पदार्थ सांगता का? छे, महाराज म्हणतात मी पदार्थ काहीच बोलत नसतो. गायली पुराणी तुका तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. महाराज सांगतात मी जे की शरणागतीचे प्रकार किंवा नामाचा प्रकार जो सांगितलेला आहे, मी माझ्या पदरचं बोलतो असं नाही. नो हे माझी वाणी पदरीची. वेदामध्ये सांगितलेलं आहे, पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्याला निर्दोष बोलणं म्हणा बरं का, त्याला प्रमाण सिद्ध बोलणं अशा प्रकारचं म्हणतात. निर्दोष बोलणं, सांप्रदायिक बोलणं ह्याला अशा प्रकारचं म्हणतात. आपल्या बोलण्याच्या पाठीमागे वेदशास्त्राचं प्रमाण असावं तर ते बोलणं योग्य अशा प्रकारचं यथार्थ अशा प्रकारचं असतं. ज्या बोलण्याच्या पाठीमागे वेदशास्त्राचं प्रमाण नाही ते बोलणं यथार्थ कधीही असू शकत नाही. मग ते मंत्र्याचं असो, राष्ट्रपतीचं असो, ब्रह्मदेवाचं जरी असलं, देवाचं जरी असलं, पण त्याच्या पाठीमागे जर वेदशास्त्राचं प्रामाण्य जर नसेल तर ते बोलणं यथार्थ कधीही अशा प्रकारचं असू शकत नाही. आणि आपल्या बोलण्याला दृष्टांत असावा आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्याला आपला अनुभव असावा. ज्या बोलण्याच्या पाठीमागे स्वतःचा अनुभव असतो ते बोलणं तर अगदी डोळे मिटून विश्वासार्ह अशा प्रकारचं असतं. तुकाराम महाराजांचं बोलणं नेहमी अनुभव सिद्ध. बस, तुकाराम महाराजांचं नेहमी बोलणं अनुभव सिद्ध अशा प्रकारचं असतं. माझा पहा अनुभव केला देव आपुला. मी म्हणाले मी स्वतः देव त्या ठिकाणी आपलासा केलेला आहे असा स्वतः त्यांचा अनुभव घेऊनच त्याने जगाला सांगितलं बरं का. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. स्वतः अनुभव घेऊन नंतर मग सगळ्या जगाला अशा प्रकारचं सांगितलं. मला एकाने परवा विचारलं, मला ज्ञानेश महाराजाने ज्ञानेश्वरी लिहून देव मिळवला का? ज्ञानेश महाराजाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहून त्यांना देवाची प्राप्ती झाली का? म्हटलं ज्ञानेश्वरी लिहून देवाची प्राप्ती झालीच नाही, देव होऊनच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. बस, ते स्वतः देव झाले आणि नंतर ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम महाराज स्वतः देव झाले आणि नंतर गाथा लिहिलेली आहे. स्वतः अनुभव घेऊन त्याने सगळ्या जगाला अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तेव्हा तात्पर्य असे की त्यांच्या पाठीमागे त्यांचा अनुभव आहे. शब्दाला त्याच वेळेला किंमत येत असते की ज्या वेळेला अनुभव असतो, ज्या वेळेला प्रमाण त्याच्या पाठीमागे असतं, दृष्टांत जेव्हा असतो तेव्हा त्या शब्दाला जिवंतपणा, प्रामाण्य अशा प्रकारचं असतं. आपले शब्द सगळे मुरदाड असतात. आपल्या बोलण्याला काही अर्थच कोणत्याही प्रकारचा नाही, कारण आपला अनुभव नाही, आपली तशी कृती नाही. जगाला आपण चांगलं सांगत जरी असलो तरी पण चांगलं वागतोच असं काही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. जगाला धर्म सांगायचा तर आपण चांगलं वागावं. जगाला जर भक्ती सांगायची असेल तर आपण करावी. जगाला जर ब्रह्मज्ञान सांगायचं तर आपण त्याचा अनुभव अशा प्रकारचा घ्यावा, तर त्या शब्दामध्ये जिवंतपणा अशा प्रकारचा प्राप्त होत असतो. नुसतं चांगलं सांगता आलं म्हणजे ते सांगणं चांगलं असतं असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. तात्पर्य असं आहे की जगाला सांगण्याकरता आपला अनुभव त्याच्या पाठीमागे जर असेल तर त्या शब्दामध्ये जिवंतपणा अशा प्रकारचा प्राप्त होत असतो. नुसतं काव्य लिहिता आलं म्हणजे काव्याला महत्व नसतं. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे काव्य म्हणून त्याला प्रामाण्य असं नाही, त्याच्या पाठीमागे महाराजांचा अनुभव अशा प्रकारचा आहे, ते विशेष आहे. अनुभव वाचून जे सांगणं असतं ते नुसतं मुरदाड,
मेलेलं अशा प्रकारचं सांगणं, त्या शब्दामध्ये प्रभावीपणा कोणत्याही प्रकारचा नसतो असा प्रकार आहे. तुम्हाला आठवली म्हणून गोष्ट सांगतो. एका मंदिरामध्ये एक पुराणिक पुराण सांगत असत. श्रीमद भागवत म्हणा, काहीतरी रामायण भारत वगैरे असं काहीतरी पुराण प्रत्येक चातुर्मास्यामध्ये ते सांगत असत. दिवस चातुर्मास्याचे होते. श्रावण मासामध्ये आपलं ते पुराण सुरू झालेलं होतं. तर त्या पुराणामध्ये वर्ज्य प्रकरण आलं. पुष्कळ विषय अशा प्रकारचे येतात. त्याच्यापैकी धर्मशास्त्राचा, काही विधिनिषेधाचा विषय अशा प्रकारचा येतो. तर चातुर्मासामध्ये काय काय खाऊ नये असं एक वर्ज्य प्रकरण आलं. लसूण खाऊ नये, कांदा खाऊ नये, गाजरं खाऊ नयेत, वांगी खाऊ नयेत वगैरे वगैरे असं प्रकरण त्या ठिकाणी आलं. ते पुराण वगैरे संपल्यानंतर एक भाविक बाई होती आणि त्या बाईने पुराणिक बुवाला विनंती केली की पुराणिक बुवा, आमच्या घरी उद्या जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे, आपलं उच्छिष्ट पडावं अशी माझी इच्छा आहे. पुराणिक बुवाने सांगितलं ठीक आहे, येईन म्हणाले, त्याच्यात काय विशेष आहे, केव्हा यायचं ते सांगा. ते म्हणाले 12 वाजता होईल, तुमच्याकरता अगदी सोहळ्यात उत्तम अशा प्रकारचा स्वयंपाक करेन आणि अवश्य यावं. ठीक आहे म्हणाले, येईन म्हणाले. बाईने दुसऱ्या दिवशी अगदी सोहळ्यात उत्कृष्ट स्वयंपाक केला. पुराणिक बुवा ठरल्याप्रमाणे 12 वाजता नक्की आले. किंवा पुराणिक बुवा करता असा पाठ मांडला, आपल्या मालकाकरता पाठ मांडला, मुलाबाळाकरता पाठ अशा प्रकारची मांडली आणि बाईने त्या ठिकाणी वाढायला सुरुवात केली. ते सुरुवातीला जी आणली ती वांग्याचीच भाजी आणली. सुरुवातीला जी आणली ती वांग्याचीच भाजी अशा प्रकारची आणली. पोरास्वराला चालते, पोरास्वराला काही विधी निषेध असतो किंवा त्यांना चालते म्हणून आणि वांग्याची भाजी आणली. पण ती वांग्याची भाजी अशी की सुरेख झालेली होती, अगदी उत्कृष्ट, शिंगाची फोडणी वगैरे टाकून मस्त अशा प्रकारची झालेली होती, मसालेदार झालेली होती. ती बाईने आपलं पोरास्वरांच्या पानावर वाढवून ती बाई पातीला घेऊन जाऊ लागली. पुराणिक बुवाच्या नाकामध्ये गेला वास. त्याचं नाक कसं तरी अशा प्रकारचं खायला लागलं. पुराणिक बुवाने अडवलं बाईला. बाई म्हणाले माझं पान विसरलं. बाईने सांगितलं की तुमच्याकरता दुसरी भाजी केलेली आहे. म्हणाले ही कशाची भाजी? ही वांग्याची. म्हणाले तो वाढाची. बाईने सांगितलं तुम्ही कालच पुराणामध्ये सांगितलं ना चातुर्मास्यामध्ये वांगे वगैरे खाऊ नयेत म्हणून, तर आता श्रावणाचे दिवस वांगे कसे तुम्हाला चालतील? त्या पुराणिक बुवाला वाटलं नसतं सांगितलं असतं तर बरं झालं असतं, सांगितलं नसतं तर पिढा गेली असती, आपल्याला भाजी तरी खायला मिळाली असती. परंतु पुराणिक बुवा मोठा चालबाजच. तो म्हणाला बाई असा आहे, फोडी फार झालं तर खाऊ दे, पण त्याच्यातलं मसाल्याचं पाणी वाढायला काही हरकत नाही. बाईला वाटलं कदाचित फोडी खायच्या नसतील, पण मसाल्याचं पाणी वाढायला काय हरकत आहे. मग बाईने पातेल्याला अशी पळी आडवी लावली आणि ते मसाल्याचं पाणी त्या वाटीमध्ये ओतायला सुरुवात केली. पण ते जसं जसं पातेलं असं कानडं व्हायला लागलं तसं तसं त्या फोडी अलीकडे 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 अशा प्रकारची येऊ लागली. शेवटी पुराणिक बुवाने सांगितलं की बाई तुम्ही तरी धर्माधारी कुत्र कशाला आडवा येता, फोडी जर बिचारे आपसूक पडायला तयार आहे तर पडूच द्या म्हणाला. असा प्रकार आहे. मग शब्दज्ञान आहे का काय? शब्दज्ञान, त्याला अनुभव नाही, त्याच्या पाठीमागे कृती नाही. तुकाराम महाराज तर शब्दज्ञानावर फार चिडतात बरं का. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ साधने ही बुडली, साधने बुडली, साधने बुडली.
आज केला शब्द नारे विजया लोभिष्माने विजया लोभिष्माने अर्थे लोपदी पुराणी नाश केला शब्दज्ञानी. महाराज सांगतात शब्दज्ञानाने उलटा नाश होत असतो. म्हणून नेहमी मनुष्याने जे बोलावं ते अनुभवाने अशा प्रकारचं बोलावं, प्रमाणाने बोलत जावं, दृष्टांताने बोलत जावं. त्या बोलण्याला जास्त प्रामाण्य अशा प्रकारचं असतं. म्हणून हे अलीकडचे पुढारी बोलतात, व्याख्यान देणारे बोलतात, त्यांच्या पाठीमागे काही अनुभव आहे का? काही नाही, उगी आपलं बोलता येतं ते बोलतात झालं. मुखमस्ती ती वक्तव्य, मुखात मस्ती असते म्हणूनच बोलायचं. याच्यापेक्षा काही त्या बोलण्याला अर्थ कोणत्याही प्रकारचा नाही. किंवा तात्पर्य असं की कोणाचंही बोलणं ऐकताना निदान श्रोत्याने तरी ही खबरदारी ठेवीत झाली. तो जो बोलतो तो खरोखरी प्रमाण सिद्ध बोलतो का, त्याच्या पाठीमागे काही दृष्टांत आहे का, स्वतःचा त्याचा अनुभव आहे का. आणि जर इतकी गोष्ट जर नसेल, त्या 3 कसोटीला जर त्यांचं बोलणं जर उतरत नसेल तर ते बोलणं कुचकामाचं आहे, टाकून द्या. त्या बोलण्याला काही अर्थ कोणत्याही प्रकारचा नाही. किंवा तुकाराम महाराजांचं बोलणं फार अगदी प्रमाण सिद्ध अशा प्रकारचं असतं. महाराज सांगतात मी जे बोलतो ते पदार्थ बोलतच नाही. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. किंवा असा मी थोडक्यात अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे. किंवा शरणागतीचे किती प्रकार आहेत ते मी राहिलेल्या वेळामध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करावं. आधी कोणाला पाप लागलं तर त्याची जिम्मेदारी माझ्यावर बरं का. कोणाला जर भजनामुळे जर पाप जर लागलेलं असेल तर ते पाप पाठवून द्या. उद्याच मला पंढरपूरला जायचं आहे, चंद्रभागेमध्ये बुडून टाकेल सर्वांचे पाप. तेव्हा एकदा तोंडावरची इस्तरी मोडून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई. बोला बोला बोला. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. बोला पुंडलिक वरदे हरी खोल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई. रुक्माई,
भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, म्हणू जया, म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, म्हणू जया, शरण गेला पंढरीला, शरण गेला पंढरीला, धरले धरती हा भरवता भरला, धरले धरती हा भरवता, धरले धरती हा भरवता, शरण गेला पंढरीला, धरले धरती हा भरवता, भाग्यवंत म्हणू जया, भाग्य भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया, शरण गेले पंढरीला, शरण गेले शरण गेले, शरण शरण
धरले धरती आभरवता धरले धरती आभरवता धरले धरती आभरवता पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया शरण गेले पंढरी राया पंढरी राया तर हा भरवता हा भरवता नामधार गाता गाता नामधार नामधार गाता गाता ना 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 नामधार का दाता नाम नाम नामधार ये नामधार का नामधार दाता नामधार का साथ नामधार का साथ नामधार का ठरले तर तिहार बडवला नामधार गाता सदा हो नामधार गाता सदा नामधार गाता सदा तरले तरकिया भरवता तरले तरकिया भरवता तरले तरकिया भरवता उबार कमाई पार कमाई पार कमाई बोला पुंडरी कर दे हर श्री ज्ञानदेव
रुक्माई जय देव कृपा रुक्माई भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. किंवा अभंगाचा थोडक्यात भावार्थ तर सांगितलेलाच आहे. राहिलेल्या वेळामध्ये भगवंताच्या शरणागतीचे प्रकार किती आहेत एवढंच मी सांगणार आहे. वाल्मिकी रामायणामध्ये 6 प्रकार सांगितलेले आहेत, पण तोही विस्तार मी सांगत नाही. गीतेवरचे जे प्रकांड पंडित मधुसूदन सरस्वती जे होऊन गेले याने सुद्धा 3 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. पण रामायणात सांगितलेली किंवा मधुसूदन सरस्वतीने सांगितलेली किंवा आणखी कोणीतरी संतांनी सांगितलेले जे शरणागतीचे जे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकाराचा अंतर्भाव ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी थोडक्यात केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा संग्रह होतो आणि ते सगळे प्रकार त्याच्यामध्ये अंतर्गत अशा प्रकारचे आहेत. इतकं माऊलीने अगदी स्पष्ट आणि थोडक्यात आणि सांगितलेलं आहे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. या श्लोकामध्ये सर्व भावेन तमेव शरणं गच्छ असं भगवान म्हणतात. ते सर्व भावाने शरण जा असं भगवान म्हणतात. सर्व भाव म्हणजे काय? सोन्याचा भाव, चांदीचा भाव, ज्वारीचा भाव, तांदूळाचा भाव. सर्व भाव शब्दाचा अर्थ माऊलीने स्पष्ट केलेला आहे. म्हणून माणसाने गीता जर समजून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या द्वारा समजून घ्यावी. भगवंताने नुसतं मोघम सर्व भावेन शरणं गच्छ एवढंच म्हटलेलं आहे, पण सर्व भाव म्हणजे काय त्याचा आणि स्पष्टता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आता जर कोणी ज्ञानेश्वरी वाचणार नाही तर त्याचं ते दुर्दैव आहे बरं का. फार उत्कृष्ट अशा प्रकारचा आणि भगवंताचं मनोगत सांगणारा तो ग्रंथ आहे. गीतेचा आशय सांगणारा तो ग्रंथ अशा प्रकारचा आहे. पूर्वी शास्त्र होतं, अध्यात्मशास्त्र होतं, पण ते उपनिषदामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्यावर नाना प्रकारच्या पंडित लोकांच्या टीका, आचार्यांचं भाष्य, मुळामध्ये शब्दच कळायची पंचायत, मग त्याचा अर्थ वगैरे कळणं हे तर दूरच. आता तर संस्कृत कळायचीच पंचायत झालेली आहे. श्रावणीच्या दिवशी मी माझ्या गड्याला सांगितलं गोमूत्र घेऊन ये. तो म्हणा गाईचं घेऊन येऊ का म्हशीचं घेऊन ये म्हणा. आता गोमूत्र शब्द कळायची सुद्धा जिथे पंचायत झालेली आहे तिथे भाष्यासारखे ग्रंथ कसे समजतील. पण माऊलीने मात्र कृपा केली बरं का. सगळं अध्यात्मशास्त्र संस्कृतमध्ये असलेलं मराठीमध्ये आणलं. हे माऊलीचे महान उपकार अशा प्रकारचे आहेत. आता जर कोणी ज्ञानेश्वरी नाही वाचली तर त्याचं ते दुर्भाग्य अशा प्रकारचं म्हणावं लागेल असा प्रकार आहे. फार उत्कृष्ट अशा प्रकारचा अक्षर वाङ्मय ज्याला म्हणता येईल. कधी त्याच्यातले सिद्धांत कालबाह्य होणं शक्य नाही. कोणत्याही पक्षाचं राज्य येऊ द्या, कोणतीही सामाजिक परिस्थिती निर्माण होऊ द्या, काही जरी झालं तरी पण त्याच्यातले सिद्धांत हे अबाधित अशा प्रकारचे आहेत. ते सिद्धांत आज सुद्धा आपल्या जीवनाला उपयुक्त अशा प्रकारचे आहेत. आज त्या सिद्धांताचा सुद्धा अनुभव घेण्यासारख्या गोष्टी आहेत. किंवा तात्पर्य असं आहे की सर्व भावेने ह्याचा अर्थ महाराज करतात. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिघ महोदधिका गांगरिगाली तैसे तया अहम वाचा चित्त अंग. त्या भगवंताला अहम अहंकार अर्पण कर. वाचा म्हणजे वाणी अर्पण कर, चित्त म्हणजे चित्त अर्पण कर, आणि अंग म्हणजे शरीर सुद्धा अर्पण कर. त्याला शरणागती अशा प्रकारचं म्हणतात. त्या भगवंताला अहम वाचा चित्त आणि अंग हे 4ही प्रकार अशा प्रकारचे जेव्हा अर्पण केले जातात तेव्हा त्याला शरणागती म्हणतात. तेव्हा अहंकार जो अर्पण करायचा तो हा अनात्म पदार्थावरचा जो अहंकार आहे, देहाच्या ठिकाणी जी काही अहमबुद्धी आहे ही अहमबुद्धी विचाराने काढावी आणि परमात्मा स्वरूपापर्यंत न्यावी, त्याला अहंकाराची शरणागती म्हणतात. देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी कोणत्याही प्रकारची न ठेवता, देह अहंकाराचा विषय असं त्या ठिकाणी न समजता विचाराने देहावरचा अहंकार काढावा. सगळ्या अनात्म पदार्थावरचा अहंकार असा निथळून काढता काढता परमात्मा स्वरूपापर्यंत अशा प्रकारचा न्यावा. पण त्याच्याकरता संतांची संगती लागत असते. त्याच्याकरता संतांच्या संगती वाचून, संतांच्या बोधा वाचून देहावरचा अहंभाव त्या ठिकाणी जाणं शक्य नाही. संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येणीची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विश्रामे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. त्याची अहंता देहापासून निघते आणि परमात्मा स्वरूपापर्यंत जात असते. त्याला अहंकाराची शरणागती म्हणतात. ही गोष्ट संतांच्या बोधा वाचून, उपदेशा वाचून
ज्ञानावाचून ही अहंकाराची शरणागती शक्य कोणत्याही प्रकारची होत नाही. तात्पर्य असं आहे की देहाच्या ठिकाणी आपण अहम अशा प्रकारचं म्हणतो, पण तो अहंकाराचा विषय देह न करता अहम ब्रह्म या वृत्तीवर अशा प्रकारचं यावं, ह्याला अहंकाराची शरणागती म्हणतात. दुसरी शरणागती ज्ञानेश्वर सांगतात वाचा, वाणी अर्पण कर. वाणीने काहीतरी बडबड करण्यापेक्षा भगवंताचं नाम घे, त्याला वाचिक शरणागती म्हणतात. हरी बोला ना तरी आ बोला, व्यर्थ गलबला करू नका. वाणीने निष्कारण बडबड कोणत्याही प्रकारचे करू नये. माणसं उगी वाणीने आणि वाणीचा दुरुपयोग करतात, निष्कारण अशा प्रकारचं बोलतात आणि प्रपंचासंबंधी तर खूपच बोलतात. ईश्वराने कातड्याचं तोंड केलं म्हणूनच टिकतं बरं का. हो, मातीचं जर केलं असतं, खापराचं जर केलं असतं तर केव्हाच माणसाचं तोंड फुटून गेलं असतं. पण हे कातड्याचं म्हणून कसं तरी अशा प्रकारचं टिकतं, अशी स्थिती आहे. तेव्हा तात्पर्य असं की वाणीने माणसं निष्कारण बडबड अशा प्रकारची करतात. आम्हाला सुद्धा पुष्कळ लोक असं घरी गेल्याबरोबर आपल्या प्रपंचासंबंधी सांगतात. आम्हाला इतकी मुलं आहेत, इतकी मुली आहेत, इतक्या मुलीचे लग्न झालेले, तितक्या मुलाचं व्हायचं आहे, तो मुलगा परवा ग्रॅज्युएट झालेला आहे, परवा एक प्लॉट घेतलेला आहे, तो बांधायचं काम चालूच आहे, त्याच्या पलीकडचं प्लॉट घ्यायचंच आहे, त्याच्या पलीकडच्या प्लॉटचं त्या रणनीमुंडी बाईचं असल्यामुळे ते मला देतं म्हणते, त्याच्या पलीकडचं प्लॉट देत नाही म्हणतो, पण मीच गावचा नगराध्यक्ष असल्यामुळे कसा देत नाही ते बघतो. आता किती प्लॉट घेतोस, किती हे करतोस, काही त्याला मर्यादा तरी आहे. बरं, हे तुला विचारलं कोणी? न विचारताच माणसं अशा प्रकारचं काहीतरी बोलत सुटतात. काही बोलू नये. माणसाने वाणीचा कधी दुरुपयोग अशा प्रकारचं करू नये. एकच फक्त बोलायचं म्हणजे भगवंताचं नाम घ्यावं. एक बोला सुस्पष्ट बोलावा, एक बोला सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा. नामदेव महाराज सांगतात वाचे हरी हरी म्हणावा. वाणीने हरी हरी अशा प्रकारचं म्हणावं. दुसरं तिसरी काही बडबड त्या ठिकाणी करू नये. तेव्हा ह्याला वाचिक शरणागती म्हणतात. तिसरी शरणागती महाराज सांगतात चित्त भगवंताला अर्पण करावं. चित्ताने अखंड भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करावं. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. चित्ताने जर भगवंताचं अखंड ध्यान जर केलं
तर चित्त चित्त न राहता चिद्रूपच होऊन जात असतं. चिंतने चिंतने तद्रूपता. भगवंताचं जसं जसं ध्यान करावं तसं तसं त्या ध्यानामुळे आणि ध्येयाशी एकरूपता अशा प्रकारची प्राप्त होत असते. असं सामान्य विषयाच्या ध्यानाने जर चित्ताला तद्रूपता प्राप्त होते तर भगवंताच्या ध्यानाने तर भगवद्रूपच चित्त होऊन जात असा प्रकार आहे. आमच्या एका नातेवाईकाची बायको मिळली. आम्ही व्यवहार म्हणून आपलं त्याच्या समाचाराकरता गेलो. गेल्यानंतर तो रडण्याचा एक विधी असतो आपला. तो रडायला लागला. आम्ही आपलं त्याच्या सुरामध्ये सूर मिसळून म्हटलं बा बाई फार चांगली होती, लक्ष्मी सारखी होती, घराची शोभा होती, फार चांगली, अमुक तमुक वगैरे काय जे काही वर्णन आहे नाही तेवढं अशा प्रकारचं करून टाकलं झालं. वस्तू हे त्या बाईने आम्हाला कधी दूध सुद्धा पाजलं नव्हतं, पण आपलं वर्णन करायचं तेवढं अशा प्रकारचं करून टाकलं. तो तास 2 तास झाल्यानंतर तो काय म्हणाला, महाराज माझी बायको अशी घरातच फिरल्यासारखी वाटते म्हणाला. माडीवरून खाली, खालून खोलीमध्ये, खोलीतून अंगणात अशी त्या ठिकाणी गेल्यासारखे वाटते. म्हटलं वेळा मग बायको मरून जर घरामध्ये फिरू लागले तर किती आनंदाची गोष्ट आहे. मरडायचं की कारणच नाही. बायको मरून जर घरामध्ये राहू लागली तर किती चांगली गोष्ट अशा प्रकारची आहे. वस्तू ही तिने बायको फिरत होती की ह्याचं चित्त फिरत होतं. ह्याचं चित्त बायकोच्या आकाराने फिरत होतं. याच्या चित्तातली बायको मेलीच नव्हती. शरीराने जरी मेलेली असली तरी पण ह्याच्या चित्तातली मेलेली नसल्यामुळे ह्याचं चित्त तदाकार अशा प्रकारचे होऊन फिरत होतं. तसं भगवंताच्या ध्यानाने चित्त तदाकार होत असतो असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला चित्ताची शरणागती अशा प्रकारचं म्हणतात. आणि शेवटी अंग म्हणजे शरीर सुद्धा भगवंताला अर्पण करावं. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आढवा तुका म्हणे आनंद. शेवटी देह सुद्धा भगवंताला त्या ठिकाणी समर्पण करावा. असं महाराजांनी 4 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरणरिघ, मोहदधिका गांगरी गाले जैसे, मग तयाचे प्रसादे, सर्वोपशांती प्रमदे, शांत होनिया स्वानंदे, स्वरूपीच रमसी. तात्पर्य असं आहे की अशा 4 प्रकारची शरणागती. पण ह्याच्यामध्ये 3 प्रकारची शरणागती फार अवघड आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ती गोष्ट झेपेल ही गोष्ट शक्य नाही. अहंकाराची शरणागती ज्ञानाने साध्य आहे. त्याच्याकरता गुरुची संगतीच लागत असते योग्य अशा प्रकारचे. आणि गुरु जेव्हा असावेत, आपल्या ठिकाणी जेव्हा अधिकार संपन्नता असावी तर ते ज्ञानाने अहंकार देहावरचा जाणं शक्य अशा प्रकारचं आहे. नाही तर देहावरचा अहंकार जाणं शक्यच नाही. चित्ताची शरणागती सुद्धा अवघडच आहे. आपल्या चित्ताला एकाग्रता साधत नाही ती ध्यान कुठला. कीर्तनात बसलेली माणसं सुद्धा चित्ताने बसलेली असतात की नाही कोणाला माहिती. देहाने जरी बसलेले असले तरी पण चित्त त्यांचं स्थिर असतंच. चित्त अगदी प्रमेयाशी एकरूप झालेलंच असतं. कीर्तन ऐकतातच सावध त्यांचं चित्त असतंच असं काही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. काही माणसं देहाने बसलेली असतात, हो चित्ताने स्थिर असतातच असं काही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. माणसाचे 2 प्रकार आहेत बरं का. माणसं फार मोठे नाटकी स्वभावाचे असतात. काही माणसं दिसायला अगदी कीर्तनामध्ये बसले की पांडवासारखे दिसतील आणि कीर्तन सुटले की कौरवच होऊन बसतात. कीर्तनात जसे दिसतात तसे एरवी असतातच असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि काही माणसं नुसते चित्ताने अस्थिरच अशा प्रकारचे असतात. चित्त त्यांचं एकाग्र झालेलंच असतं असं काही म्हणता येत नाही. हे कीर्तन झाल्यावर, प्रवचन झाल्यावर लोक पाया पडतात आमच्या. त्या पाया पडण्याचा मी तरी अर्थ असा सांगत असतो, महाराज जे तुम्ही ऐकलेलं आहे तुमच्यापासून हे तुमच्या चरणारविंदी समर्पण. आम्हाला ह्याच्यातलं काही नको आहे. आपलं मोकळीच्या मोकळीपणा असा प्रकार. तेव्हा तात्पर्य असं आहे की चित्त माणसाचं एकाग्र होऊ शकत नाही. आणि आपण काही मारुतीचे अवतार नाही. संबंध शरीर भगवंताच्या दास्यामध्ये सेवेकरता त्याचा विनियोग करू ही गोष्टही शक्य नाही. तेव्हा अहंकाराची शरणागती ज्ञान साध्य आहे, चित्ताची शरणागती ध्यान साध्य आहे आणि शरीराची शरणागती हे देह साध्यच अशा प्रकारची आहे. ही शरणागती आपल्याला झेपणं शक्य नाही. सगळ्या सोपी शरणागती म्हणजे वाचिक शरणागती आहे. वाणीने भगवंताचं नाम मात्र आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बाकीच्या शरणागती आपल्याला साध्य नाही. चांगले आहेत पण आपल्यासारख्या माणसाला शक्य कोणत्याही प्रकारचं नाही. संसारासक्त, विषयासक्त, अविवेकी, अज्ञानी अशा प्रकारचे जे लोक असतात, अत्यंत भोळे भाळे अशा प्रकारचे जे लोक असतात, त्या लोकांना हे बाकीच्या 3 शरणागती शक्य कोणत्याही प्रकारचे नाही. आपल्याकरता वाणीची शरणागती. म्हणून महाराजांनी वाणीच्या शरणागतीवर जास्त भर दिलेला आहे. तरले तरती हा भरवसा
तरले तरती हा भरवसा. उगे तुकाराम महाराजाच्या हरदाशी बाता नाही बरं का, अनुभव घेऊन पहा. तुम्ही आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा अनुभव घेऊन पहा. तुमच्या चित्तात, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या वृत्तीमध्ये कसा बदल होतो हे अनुभव घेऊन पहा. निदान झोपताना तरी भगवंताचं नाम घ्या, उठल्यावर तरी थोडा वेळ भगवंताचं नाम घ्या. चहा म्हणायच्या अगोदर हरिहरी अशा प्रकारचं म्हणा, नंतर चहा म्हणायचं असेल तर म्हणा. किंवा तात्पर्य असं आहे की भगवंताच्या नामाने एकदम वृत्तीमध्ये बदल होऊन जातो. तुका म्हणे महापातकी पती जरी असला तरी पण तो सुद्धा शेवटी जीवनमुक्त अशा प्रकारचा होतो. शुगर फॅक्टरी असते की नाही, शुगर फॅक्टरी तुमच्यापैकी कित्येक लोकांनी बघितली असेल. एका भागाला अगदी ऊस घालतात, पाचटासह ऊस अशा प्रकारचा आणि दडपून त्याच्यामध्ये घालतात. पण एकदा तो ऊस यंत्रस्थ झाला ते त्याच्यातलं पाचट एकीकडे, त्याच्यातला रस एकीकडे, त्याच्यातली मळी एकीकडे, मग ते रस असा त्या ठिकाणी शुद्ध होता होता मग त्याचे रवे अशा प्रकारचे बनतात आणि मग दुसऱ्या भागाला एकदम भळभळ भळभळ साखरच पडते. जसं सुरुवातीला तुम्ही अगदी महापातकी दुराचारी जरी असलात, महापातकी जरी असलात तरी पण भगवंताच्या नामरूपी यंत्रामध्ये तुमचं जीवन गेलं की शुद्ध होता 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 शेवटी तुम्ही मुक्त अशा प्रकारचे व्हाल. असं नामामध्ये फार मोठी योगक्षेमाची शक्ती अशा प्रकारची आहे. किंवा तात्पर्य असं आहे की नाम घेणं एक फार मोठी शरणागती आहे. महाराज सांगतात नामाने तरलेले आहेत आणि पुढे पण तरतील. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. किंवा जे भगवंताचे नामधारक आहेत ते खरे भाग्यवान अशा प्रकारचे आहेत, असं महाराजांच्या म्हणण्यातला इत्यर्थ अशा प्रकारचा आहे. एकदा संप्रदाय क्रमाप्रमाणे सर्वांनी भजन करावं म्हणजे हे सेवा थोडक्यात समाप्त करत. किंवा वास्कर महाराजांच्या फड्याच्या आधाराने या ठिकाणी जे काही ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा जो सप्ताह चालू आहे, पारायणाचा जो सोहळा चालू आहे तो अत्यंत अभिनंदनीय, अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा आहे. उगी आपलं स्तुत्य म्हणायचं म्हणून म्हणतो अशातला भाग नाही. समाजावर चांगले संस्कार निर्माण होण्याकरता एकमेव हे साधन आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचं पुण्य या संप्रदायाच्या पाठीमागे असल्यामुळे हा संप्रदाय समाजावर चांगले संस्कार निर्माण करू शकतो. कारण की राज्यात काही अर्थच राहिला नाही. राज्य तर जाणून बुजून निधर्मीच अशा प्रकारचं आहे. निधर्मी म्हणावं तर तमाशाला जास्त उत्तेजन देतो. तमाशाला सांस्कृतिक नाव हे नाव ठेवलेले आमच्या महाराष्ट्रामध्ये. आमच्या महाराष्ट्रामध्ये तमाशाला सांस्कृतिक हे नाव अशा प्रकारे कोण्या गाढवाच्या बुद्धीतून नाव निघाले कोणाला माहिती नाही. आणि त्याला सरकारी अनुदान, त्यांना कन्सेशन, त्यांना सगळी व्यवस्था अशा प्रकारची नगरपालिकेतर्फे त्यांना जागा अशा प्रकारची त्या ठिकाणी दिली जाते. आणि आमचा संप्रदाय इतका उत्कृष्ट अशा प्रकारचा लोकांना नीती, धर्म, भक्ती शिकवणारा, ज्ञान शिकवणारा असून त्याला मात्र आणि सरकारचं उत्तेजन नाही किंवा काही नाही असा प्रकार आहे. घरची म्हणते देवा देवान शेजारणीला तोळी शिवा अशी परिस्थिती अशा प्रकारची आहे. किंवा धन्याला धतुरान चोराला दूध मलिदा म्हणतात त्याप्रमाणे वाईट गोष्टीला मात्र आणि सरकार उत्तेजन देतं हे दुर्दैव अशा प्रकारचं आहे. किंवा सरकार हे जाणून बुजून निधर्मी, शिक्षणाचा काही त्राणच कोणत्याही प्रकारचा राहिला नाही. तेव्हा या संप्रदायाच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचं पुण्य आहे. या टाळ पखवाजाच्या नादातच आणि कदाचित समाजाचा आणि सुस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अशा प्रकारची असल्यामुळे या ठिकाणी जे काही पारायण जे चालू आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि ज्या ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, शारीरिक, आर्थिक, मानसिक वगैरे सगळ्या प्रकारे ज्यांनी भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन अशा प्रकारचं करतो. आणि सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करावं म्हणजे मी हे समाप्त करतो. विठ्ठल जय जय बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम. देव
देशद्वीपाहि पांडुरंगा या